तर शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचा मुहूर्त ठरला, निकालाचं काउंटडाऊन सुरू। प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, शिंदेचा ठाकरे गटाला टोला। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्या, जागा वाटपावर कृपाल तुमाने यांची मागणी। जागांची अदलाबदल होणार नाही, आम्हाला 22 आणि भुजबळांच्या मागणीप्रमाणे त्यांना 22 जागा दिल्यास भाजपवाल्यांनी विचार करावा, कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या रिंगणामध्ये काँग्रेसमधील बड्या नेत्यांना उतरवा, प्रियंका गांधींना वर्ध्यामधून लढवा, थोरात, पटोले, वडेट्टीवारांनाही उमेदवारी द्या, माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांची मागणी। महाविकास आघाडीचं आज दिल्लीमध्ये खलबतं, जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। तर आजच्या बैठकीनंतर 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। येवल्याचा येडपाट बाजारात पिशवी घेऊन फिरतोय, एकदा आरक्षण मिळू द्या मग याची सोय बघतो, त्याला येवल्याचे कांदेच चारतो। बीडमधील सभेतून जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचं आंदोलन, 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका, 63 पुरावे न्यायालयात सादर। तुकाराम मुंडेंची तडकाफडकी बदली, पुढील आदेशापर्यंत मनीषा पाटणकरांकडे भाषा विभागाची जबाबदारी। कृषी निर्यातीमधील बंदीचा फटका नाही, कृषी निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी फेटाळली। आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर, गारगोटीमध्ये दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता कोल्हापुरामध्ये आदित्य ठाकरेंची सभा। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणी, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी। पूर व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी मराठवाड्याला देण्यात येणार, जागतिक बँक 2300 कोटी देणार। एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप डिसेंबर महिन्याचा पगार नाही, सरकारनं सवलत प्रतिपूर्तीची 327 कोटींची रक्कम न दिल्यामुळे पगार लांबणीवर। कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 85% पूर्ण, जानेवारी अखेरपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी सुरू होणार। नागपुरातील अंबाझरी तलाव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, नागपूर खंडपीठाच्या दणक्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग। मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 103 वर, तर तापमान वाढल्यामुळे मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज। राज्यातील JN1च्या रुग्णांची संख्या 250 वर, एकट्या पुण्यामध्ये JN1च्या 150 रुग्णांची नोंद, तर मुंबईमध्ये 22 रुग्ण। फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू फ्रान्स बेकेनबाऊर यांचं निधन। बेकेनबाऊर खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या 3 व्यक्तींपैकी एक।